एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आपला गण्या का म्हणते भाऊ, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा एवढा जबरदस्त झटका कसा झेलाचा गा मायला है ना. काही तर जुगाड सांग. आमच्या गण्या झिपऱ्या सेंबळा आबे हा जुगाड म्हणजे का झिपरीले है ना तू पटवला तसा जुगाड हो का बे. काय बाबा अबे एमपीएससी हो हे लक्षात आहे. हे झिपरी नो हा समजलं. चल जाऊ दे तुला काय. स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, आपला गण्या आपल्याला करायचा नाहीये, बरोबर आहे ना, राईट. तर मग एमपीएससी जी आहे राज्यसेवा ती मुख्य परीक्षा, त्याचा जबरदस्त सिलेबस बदललेला आहे आणि त्या अनुषंगाने आपली एक स्ट्रॅटेजी, आपला एक प्लॅन असणे आवश्यक आहे. मग त्या प्लॅन कशा प्रकारचा असावा, केव्हापासून अभ्यास आपण सुरू करायला पाहिजे, कशा पद्धतीनं करायला पाहिजे, काही कोरिलेशन्स आहेत का वेगवेगळ्या विषयांत है ना, हे सर्व तपासणे आवश्यक आहे आणि त्याच्यावर आपला अंमल करणे आवश्यक आहे, बरोबर आहे, राईट. तर आपण बघून घेऊया मुख्य परीक्षेचा आवाका आणि त्याची एक स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असली पाहिजे आणि काय अनिवार्य बाबी आहेत ज्याचं आपण पालन केलं पाहिजे. एकदम थोडक्यात समजून घेऊया. चला चलायचं. यस चला. पहिलं, पूर्व परीक्षा पक्की तरच मुख्य परीक्षा पक्की. वाक्यावर लक्ष द्या आणि त्यातल्या तरच वर लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल प्रिलिम आहे तर मेन्स आहे, हे कसं. तसंच पहिल्यांदा तर प्रिलिम पास झाले तरच मेन्स आहे भाऊ. प्रिलिमच पास नाही तर का मेन्स आहे, बरोबर आहे. पण त्या पलीकडे प्रिलिमचा अभ्यास तुमचा एकदम पक्का असेल, ॲश्युअर्ड असा छान असेल, तर मेन्स सोपी आहे. कसं आपण समजून घेऊया. प्रिलिम मध्ये काय आहे, जनरल स्टडीजचा पेपर आहे आणि सीसॅटचा पेपर आहे. मेन्सला काय आहे तर जनरल स्टडीजचे 4 विषय आहेत, ऑप्शनल सब्जेक्ट आहे, निबंधाचा पेपर आहे आणि इंग्रजी आणि मराठी भाषेचा पेपर आहे. म्हणजेच प्रिलिम मधली काय गोष्ट जी आहे जी मेन्स मध्ये तुम्हाला दिसते ती म्हणजे जनरल स्टडीज, बरोबर आहे. मग जनरल स्टडीज का महत्वाचा आहे, कारण जनरल स्टडीजला किती मार्क्स आहेत, जनरल स्टडीजला किती मार्क्स आहेत, 1000 मार्क्स आहेत. लक्षात घ्या. मेजर मार्क्स दिलेला आहे, मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. जनरल स्टडीज जर जमला नाही तर डिस्काउंट होणार आहे, मरणार आहे आपण. आणि त्याच्यामुळे जनरल स्टडीजचा अभ्यास हा आपला समग्रपणे होणे आवश्यक आहे. मग प्रिलिमला जर आपण बघितलं, इथे मी लिहितोय प्रिलिम्सचा जीएस आणि मेन्स जे आहे म्हणजे मुख्य परीक्षा त्यातले जीएस पेपर्स आपण बघूया आणि याचे टायटल्स बघूया, ते महत्वाचं आहे. मग डिटेलमध्ये तर आपण त्याचे व्हिडिओज आपण बनवूया आणि बघू पण घेऊ है ना. पहिला काय आहे जीएस मध्ये है ना, पेपर 1 मध्ये काय आहे, करंट इव्हेंट, चालू घडामोडी. दुसरा विषय घटक हिस्ट्री ऑफ इंडिया. तिसरा जिओग्राफी भूगोल. चौथा पॉलिटी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन वगैरे. 5वा इकॉनॉमी, बरोबर आहे. 6वा एन्व्हायरोनमेंटल इश्यूज, पर्यावरणीय बाबी. आणि 7वा आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. 7 विषय आहेत ना. आता हे जर 7 विषय आपण प्रिलिमचे बघितले तर मेन्सच्या पेपरची काही आठवण होते ना. कसं बघा, फर्स्ट पेपर आहे मेन्सचा, काय आहे
कल्चर आहे अँड हिस्ट्री ऑफ इंडिया आहे, प्लस सोबत काय आहे, जिओग्राफी आहे अँड सोसायटी आहे. बरोबर आहे, राईट. मग जर हे आपण बघितलं तर इथला कुठला भाग दिसतो, कुठला भाग दिसतो, हा दिसतोय, हा दिसतोय फर्स्ट पेपरला. आलाय आलाय है ना, फर्स्ट पेपरला क्लिअर झालं. कारण की हिस्ट्री ऑफ इंडिया मध्ये काय आहे प्रिलिम मध्ये, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न आणि मग फ्रीडम स्ट्रगल आहे. बरोबर आहे, राईट. इकडे कल्चर विचारलं आहे, मग आम्ही हिस्ट्री वाचताना का कल्चर वाचतो नाही का, वाचतो ना, वाचतोच, वाचावंच लागतं. मग ते इथे आलं ना, हे झालं. जिओग्राफी मध्ये आपण सर्वच वाचतो, इथे फिजिकल जिओग्राफी वाचतोय, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी वाचतो, वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, महाराष्ट्राची जिओग्राफी इथे पण आहे. म्हणजे हे दोन विषय घटक घेतले की फर्स्ट पेपर झाला. काही इश्यूज आहेत म्हणजे हे वाचलं म्हणजे हा पेपर क्लिअर होण्यासारखा आहे बऱ्यापैकी. मग बाकीचा सोसायटीचा वगैरे तो वेगळा इश्यू आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा तुमचा हा एरिया कव्हर होतो. त्याच्यानंतर सेकंड आहे, सेकंड मध्ये आपल्याला इथे पॉलिटी आहे प्लस इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत ना, पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन्स, हे घ्या पॉलिटी आहे, कॉन्स्टिट्यूशन वगैरे सर्व सेकंड पेपर मध्ये गेलं. थर्ड पेपर मध्ये काय आहे, इकॉनॉमी आहे प्लस सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे प्लस काही इश्यूज आहेत है ना, दिलेले आहेत ना, इश्यूज वगैरे आहेत. तर हा इकॉनॉमी आहे, हा गेलेला आहे. बरोबर आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत ते इथे गेलेले आहेत, एन्व्हायरमेंटल इश्यूज गेलेले आहेत, राईट. इथे सुनामी वगैरे जे आहेत ते सर्व दिलेले आहेत, ते गेलेले आहेत. म्हणजेच काय, तर 6 पर्यंत सर्व गेलेले आहेत. आता जनरल सायन्स हे दिसतंय, तर जनरल सायन्सचा तसा काही कामाचा नाही, पण जनरल सायन्स सोबत आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी सुद्धा प्रिलिमला सुद्धा वाचतो है ना, वाचतो ना. कारण काही काही प्रश्न कधी कधी येतात, तर जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तो इथे आहे. म्हणजेच काय, प्रिलिमचे 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 6 विषय तुम्हाला दिसत आहेत, मेन्सच्या पेपरला आहेत. आता राहिला महत्वाचा, कोणता पार्ट आहे महत्वाचा, महत्वाचा पार्ट आहे तुमचा करंट इव्हेंट आहे ना, करंट इव्हेंट. आता करंट इव्हेंट हा प्रिलिमचा बेस, फंडामेंटल आहे, पाया आहे, मॅक्झिमम प्रश्न येतात. बरोबर आहे. पण करंट इव्हेंट तेव्हाच जमतं जेव्हा आपले हे बाकीचे कॉन्सेप्ट क्लिअर असतात, बाकी विषय घटकाचे. कारण करंट इव्हेंट या विषय घटकाशीच रिलेटेड आहे. बरोबर आहे, राईट. आणि त्याच्यामुळे करंट इव्हेंट पक्का करायचा असेल तर बेस पक्का करावा लागतो, आणि बेस पक्का असेल तर करंट इव्हेंट आपोआप होतो. मग या करंट इव्हेंटचा इकडच्या याला कामी आहे का, हो, प्रत्येक याच्यात कामी आहे. कारण की करंट इव्हेंटमध्ये कधी कधी तुम्हाला एक्साव्हेशनची बाब येऊ शकते, उत्खननाची बाब येऊ शकते. मग एखादा आर्टिफॅक्ट सापडतं, त्याचं कल्चरल एलिमेंट तुम्हाला लक्षात येतं आणि आर्किटेक्चरल एलिमेंट लक्षात येतोय. बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी सुनामी आली, जिओग्राफीचा एलिमेंट आला, एन्व्हायरमेंटल इश्यूचा एलिमेंट आला, ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू. बरोबर आहे, राईट. किंवा रिसेशन झालं, इन्फ्लेशन झालं, इकॉनॉमीचा इश्यू आला. म्हणजे करंट इव्हेंट म्हटला तर सर्वच काय इकडे आलं. मग करंट इव्हेंट तुम्हाला इकडे कामी पडतं. सोबत करंट इव्हेंटचा महत्वाचा भाग म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स, जो असा काही विषय घटक प्रिलिम मध्ये नाही, तो करंट इव्हेंट मध्येच आहे. तो इंटरनॅशनल रिलेशन इथे कव्हर होतो. काही सोसायटीच्या बाबतीतले इश्यूज आहेत ते सुद्धा क्लिअर होतात इथे. बरोबर आहे. काही इंटरनल सिक्युरिटीचे इश्यूज आहेत त्या पेपरात, ते कव्हर होतात. म्हणजेच काय, प्रिलिमचा अभ्यास करताना आपला मेन्सचा अभ्यास आपसुकच होतो. मग काय प्रिलिम मध्ये काय काय होतं, महत्वाचं काय आहे, काय काय होतं, तर प्रिलिम जर बघितला तर तुम्हाला काही बाबी दिसतील. प्रिलिम क्लिअर करताना तुम्ही कशावर फोकस करताय, तर पहिल्यांदा तुम्ही कॉन्सेप्ट तयार करताय. बरोबर आहे. एक मिनिट, आपण हा घेऊया. तुम्ही काय करताय, कॉन्सेप्ट क्लिअर करताय कॉन्सेप्ट क्लिअर. सोबतच तुम्ही काय फॅक्ट्स कलेक्ट करताय, आणि असं करता करता त्या विषयावर आपण पकड आणण्याकरिता त्या विषयाशी निगडीत एक शब्दावली जी असते, ज्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो है ना, ती व्होकॅब्युलरी सुद्धा आपण तयार करत असतो. हे प्रिलिमला आपोआप तयार होत असतं. ज्याचं प्रिलिमचे ह्या बाबी पक्क्या,
त्याची इव्हन एलिमिनेशन जो कॉन्सेप्ट आहे तो पण पक्का होतो, इंट्युशन पॉवर पक्का होतो आणि त्यामुळे त्याची उत्तरामध्ये अचूकता जास्त असते आणि तो प्रिलिम हमखास पास होतो. आणि त्यामुळेच मी म्हटलंय प्रिलिम पक्की तरच मेन्स पक्की आहे. बरोबर आहे. मग आता प्रिलिम मधलं हे आहेत ह्या सर्व बाबी, म्हणजे तुमच्याकडे कॉन्सेप्ट जमले आहेत, व्होकॅब्युलरी आहे, फॅक्ट्स आहेत. म्हणजे हा काय आहे, हा तुमचा मसाला आहे. हा तुमचा मसाला आहे. तो प्रिलिमलाही कमी पडणार आहे आणि मेन्सलाही कमी पडणार आहे. फरक दोघांमध्ये काय आहे, फक्त प्रिलिमला तुम्हाला काय आहे, गोला मारू आंदोलन, ऑब्जेक्टिव्हिटी, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, आणि मेन्सला तुम्हाला काय करायचं आहे, लिखाण है ना, लव्ह लेटर, बरोबर आहे, प्रेमपत्र लिहायचं आहे. हा दोन फरक आहे. बाकी काही फरक आहे का, नाही. ठीक आहे. खैर याचे वेगवेगळे डायनामिक्स आहेत, असं नाही की बाकी काही फरक आहे का असं म्हणता येणार नाही. दोघांचे वेगवेगळे डायनामिक्स आहेत, पण हे जर नसेल तर हे नसणार. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. मग याच्यावर भर द्यायचा आहे, आपला प्लॅन कसा असला पाहिजे. हाऊ इज युअर प्लॅन, म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे है ना, अभ्यासाची योजना कशी असली पाहिजे, केव्हापासून. तर वेळ सर्वात महत्वाचा आहे. वेळ, वक्त भाई, वक्त सबसे बलवान है. वक्त में लोचा कर दिया तो सब लोचा हो गया. ध्यान में आहे. तर वेळ खूप बलवान असल्यामुळे वेळेचं भान ठेवावं. मग केव्हा आपलं प्रिपरेशन स्टार्ट व्हायला पाहिजे बरं, केव्हा व्हायला पाहिजे है ना. काय म्हणजे काय विचारू नका, पोरं केव्हा अभ्यास करते, पोट्ट्यांले लमच्याले काय विचारू नका. नोटिफिकेशन येते, ऍड आली म्हणते, 500 पोस्ट काढल्या म्हणते एमपीएससी ना, बापू जमला माया काम, आता लागतो अभ्यासाला, फॉर्म भरलो का अभ्यासाला लागतो, टॉपरच येतो, त्याच्या बापाची खेती हो. असं होते का, होते का असं, नाही ना. हे चुकीची स्ट्रॅटेजी आहे. खैर काही जण इंटरव्ह्यू पाहते, इंटरव्ह्यू मध्ये सांगते मी प्रथमच प्रयत्नात, बस 2 महिने मी प्रिलिमचा अभ्यास केला, बस 1च महिना मी मेन्सचा अभ्यास केला. त्याच्या बापाची खेती असं, आपल्या बापाची आहे का. काय जण तर एवढी थाप मारते का मी फिरायला गेलो आणि पेपर लिहिला, काय नाही. तर असेल त्याचं नशीब चांगलं, असेल तिर्रम खान तो. आपल्याला का करायचं, आपल्याकडे लक्ष द्यायचं, त्या व्हिडिओकडे नाही, त्याच्या इंटरव्ह्यूकडे नाही, त्याच्या नादात पळायचं नाही. लक्षात आलं का. मग अभ्यास केव्हा करायचा, तर अभ्यासाची सुरुवात, वेळ खूप महत्वाचा आहे. अभ्यासाची सुरुवात जर प्रिलिम असेल, जी प्रिलिमची मंथ किंवा डेट माहित असते अंदाजे, त्या मंथ आणि डेटच्या 12 बिफोर 12 मंथ्स ऍटलिस्ट किमान. खैर ग्रॅज्युएशन मध्ये याची सुरुवात केल्याने काय फायदे होतात तर आपण त्यावर सविस्तरपणे एखाद्या वेळेस चर्चा करूया, आणि कशी करायची त्याचा अभ्यास, कसं प्लॅन असला पाहिजे लॉंग टर्म. पण आता सध्या जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर समजून जा की तुम्हाला 12 महिने किमान. मग शॉर्ट टर्म प्लॅन काय असतं का त्याच्यावर नंतर चर्चा करूया. पण असं काही नसतं स्पर्धक मित्र मैत्रिणी, एवढं लक्षात घ्या. देर इज नो शॉर्टकट अँड देर इज नो शॉर्ट टर्म प्लॅन. देअर इज ऑलवेज बीन लॉंग टर्म प्लॅन. लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म मध्ये कुठेही नाही बेनिफिट होत, चुकीचं आहे. लक्षात आलं का. ठीक आहे. तर आपण बघूया किमान 12 महिन्यापूर्वी. मग 12 महिन्यापूर्वी आपल्याला सुरुवात करायची आहे, तर आपल्याला काय करायचं एक लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. आपल्याला काय करायचं आहे बरं, की 12 महिन्याच्या याच्यामध्ये आपल्याला प्रिलिम आणि मेन्सच्या जीएस याचा सायमल्टेनियस अभ्यास करायचा. सायमल्टेनियस. मग प्रिलिम आणि मेन्सचा सायमल्टेनियस अभ्यास करताना कशावर फोकस करायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दोघांचे काढायचे, प्रिलिमचे आणि मेन्सचे विषयानुसार काढायचे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करत राहाल तर दोन्ही यांचे प्रश्न वारंवार पाहायचे आणि पाहून त्यानुसार आपले नोट्स प्रिलिमसाठी काय आवश्यक आहेत का, मेन्ससाठी काय आवश्यक आहेत का, एक्सक्लुझिव्ह आहेत का दोन्ही भाग ते बघायचे. काही कॉमन फॅक्टर्स असतील, कॉमन याच्यात नोट्स काढता येतील तेवढे नोट्स काढायचे. काही ठिकाणी नोट्स काढता येत नसेल, एखादी बुकच नोट्स मध्ये बनवायची आहे तर तिथे कुठेतरी किचडून ठेवायचं. आपण किचडतो ना काही ना काही महत्वाचं, तेवढं किचडून ठेवायचं, एवढं काम करायचं. ठीक आहे. तर अभ्यासाची सुरुवात
किमान 12 महिने पूर्वी. आणि मेन्सचा अभ्यास थांबवायचा केव्हा? जी असता बिफोर 3 months ऑफ प्रिलिम, है ना. प्रिलिमच्या पूर्व परीक्षेच्या, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेच्या 3 महिन्यापूर्वी थांबवायचं. 3 महिने एक्सक्लुझिव्ह प्रिलिमसाठी, एक्सक्लुझिव्ह प्रिलिमसाठी. लक्षात आले का? ठीक आहे. गेटिंग द पॉइंट? ओके. दुसरं, सावधान, नाहीतर ऑप्शनल सब्जेक्ट करेल दंडीखोल. यस. किती आहे गुण? 500. नेक्स्ट टू जनरल स्टडीज. महत्वाचा आहे, महत्वाचा आहे. मग अशा याच्यात ऑप्शनल सब्जेक्ट इतका महत्वाचा असल्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. मग ऑप्शनलची सुरुवात केव्हा करायची? तर ती पण आपल्याला 12 महिन्यापूर्वी, बिफोर 12 months. पण यातले 12 महिने नाही, 2 महिने किंवा 1 महिना जो आहे पहिला, तिथे तुम्हाला जनरल स्टडीजचाच अभ्यास करायचा आहे, प्रिलिम आणि मेन्सचा. तुम्हाला एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होतो आणि मग ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा, घाईने निवडायचा नाही. कारण ऑप्शनल सब्जेक्टचं जे लेवल आहे ती मास्टर डिग्रीची आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनची आहे. त्यामुळे त्याला ती डेप्थ लागते, ते डायनामिक्स लागतं, ती क्लॅरिटी लागते, ती मॅच्युरिटी लागते. लक्षात आलं का? मग त्याच्याकरिता काही वेळ आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्रॉपर सिलेक्शन सुद्धा आवश्यक आहे. त्याची घाई करायची नाही. लक्षात आले का? कारण की ऑप्शनल एकदा तयार केला की त्याला लगेच सोडता येतं आणि दुसरं घेता येतं असं नाही. कारण खूप लॉंग टर्म प्रक्रिया आहे. कारण की शॉर्ट टू शॉर्ट जरी ऑप्शनल असला तरी 4 ते 6 महिने लागतात. 4 ते 6 महिने लागतात. आणि जर तो थोडासा क्रिटिकल असला, टेक्निकल असला, है ना, त्याचा आवाका मोठा असला तर 12 महिने सुद्धा लागू शकतात प्रिपरेशन करायला. ऍव्हरेज मोठा मोठा सांगतोय मी. आणि त्याच्यामुळे ऑप्शनल सब्जेक्ट हा आधीपासूनच निवडायचा. निवडला एकदा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडलाय मित्रांनो की त्याला स्टिकअप राहायचं. त्याचे बुक्स जे आहेत ते बघायचे, नोट्स बघायचे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघायचे. मी वारंवार सांगतो प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स बघायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं टॅब्युलेशन तयार करायचं आणि त्याच्यानुसार आपली फ्युचर स्ट्रॅटेजी तयार करायची. ती कशी वगैरे एखाद्या वेळेस चर्चा करूया. लक्षात आलं का? एकदा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला की ह्या सगळी एक्झरसाइज करायची. ह्या एक्झरसाइजवर वर्कआउट करायचं आणि प्रिलिमच्या 3 महिन्यापूर्वी जसं 3 महिने राहिलेत स्टॉप करायचं. आणि मग प्रिलिम झाली की याच्यावर पुन्हा एक्झरसाइज करायची. ती जी एक्झरसाइज राहील ती कशासाठी राहील? लिखाणाकरिता. आणि पहिलेची एक्झरसाइज कशी? किमान तुमचं 2 ते 3 वेळा वाचन झालं पाहिजे, अशी त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, त्याचे काही नोट्स काढून झाले पाहिजे. म्हणजे मेजर एरिया त्याचा कव्हर झाला पाहिजे. लक्षात आले का? आणि प्रिलिम झाल्यावर तुम्हाला लिखाण करायचं आहे. प्रश्नांची उत्तर कशी लिहायची, काय करायची, एखादी टेस्ट द्यायची असेल ते सर्व प्रिलिमच्या नंतर करायचं आहे. लक्षात आलंय? गेटिंग द पॉइंट? ओके. त्याच्यानंतर निबंधाचा आठवडी आलाप. निबंधाला किती मार्क? 250 गुण. अत्यंत महत्वाचे. मग 250 गुण जर आहेत तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल. निबंध किती लिहायचे आहेत? 2. आणि मागच्या वर्षी जसं युपीएससीचा पॅटर्न आपण घेतलेलाच आहे एमपीएससीला. मागच्या वर्षी युपीएससीने तशी वाट लावून टाकली है ना, भयानक वाट लावली. कसे प्रश्न विचारले, म्हणजे कसे निबंध होते, तर सर्व फिलॉसॉफिकल, तर ते दंडीगुल करण्यासारखे. ठीक आहे. त्याच्यामुळे याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. हे सुद्धा तुम्ही जसं जनरल स्टडीजचं वाचन झालं, 3-4 महिने झाले, तुमचे एकदम बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले, काही विषयावर पकड यायला लागली, समजायला लागलं, न्यूजपेपर वाचायची सवय लागली, त्यातलं आकलन व्हायला लागलं की त्यावेळेला निबंधाची सुरुवात करायची. पहिलेपासून नाही. प्रिलिमचा अभ्यास सुरू केला बा, मेन्सचा अभ्यास सुरू केला, लगेच निबंधाला तसं नाही. का? कारण सांगतो. कारण निबंधाला काही गोष्टी ज्या आहेत त्या अनिवार्य आहेत. ती म्हणजे महत्वाचं आहे भाषा शैली, है ना. भाषा शैली खूप महत्वाची आहे. भाषा शैली तर भाषेवर पकड येणं महत्वाचं आहे. तर आपला बेसिक कॉन्सेप्टच आधी क्लिअर होणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, त्याला इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे. तर ते विवेचन शक्ती जी आहे, है ना, विवेचन शक्ती जी आहे
ती तुम्हाला वाढवावी लागेल, त्याच्यावर फोकस करावा लागेल. तो लगेच येत नाही, तो हळूहळू हळूहळू ओघाओघाने येतो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कल्पकता, क्रिएटिव्हिटी है ना. म्हणजे तुम्हाला काय दिसते की तुमची व्होकॅब्युलरी आणि स्टाईल ऑफ रायटिंग, ते त्याच्यानंतर एक्सप्लेनेटरी पॉवर, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी, ही खूप महत्वाची आहेत. आणि त्याच्यामुळे निबंधाला आठवडी पारायण करायचं. एखादा निबंधाचा विषय घ्यायचा, 2-4 महिने गेल्यावर पुन्हा लक्षात ठेवा, नाही तर अजून गडबड करा है ना. मेन्सचा किंवा प्रिलिमचं प्रिपरेशन केल्यावर 2-4 महिने गेले, कॉन्सेप्ट क्लिअर झाले, थोडंफार पकड आली की मग एखादा निबंधाचा विषय घ्यायचा. विषय घेतल्यावर सध्या लगेच स्टार्ट नाही करायचं, पण काहीतरी इंट्रो कसा राहील बुवा है ना, इंट्रोडक्शन कसं राहील, बॉडी कशी राहील, कन्क्लुजनला मी काय लिहिणार बुवा हे ठेवायचं. काही आपले कोटेशन्स आपल्याकडे संच जो आहे तो करून ठेवायचा, संचित राहावं आणि ते वारंवार वाचत राहायचं असं कधी कधी मधामधातून, तर आपोआप तुम्हाला पकड येईल. ठीक आहे. आणि मग जेव्हा प्रिलिम झाली की मग त्याला आठवड्याचं एकदा तरी किमान एक निबंध लिहायचा प्रयत्न करायचा, 1 वेळा किंवा 2 वेळा सवय करायची. तोच निबंध एक विषय लिहिल्यावर एकदा लिहिलं की मग 2-4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी पुन्हा त्याला लिहून पाहायचं, पुन्हा नव्याने लिहून पाहायचं. तर मग तुम्हाला दिसेल की नवीन कल्पकता आली आणि मग हळूहळू हळूहळू आपल्याला ती सवय लागायला लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजीचा डुच्चू है ना. मी सांगितलंय का व्हिडिओमध्ये रेड कार्ड नावाची वस्तू काय, पाहिला नसेल तर बघून घ्या, तो खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर मराठी आणि इंग्रजीचा डुच्चू कसं आहे की भाषेचा पेपर आहे आणि भाषेचा पेपर प्रत्येकाला 300 गुण आहेत, पण हे तसे पाहिलं तर काहीच कामाचे नाही, कारण अर्हतकारी आहे, क्वालिफाईंग आहे है ना. कसं आहे, क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग असल्यामुळे काही कामाचे नाही. परंतु लक्षात घ्या, जर मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण फेल झालो तर बाकीचे पेपर चेक होणार नाहीत, त्यामुळे आपला सगळा वाया जाणार आहे. ते वाया जाऊ नये म्हणून मेन्स म्हणजे प्रिलिम जो आहे, प्रिलिम झाली की याचा विचार करायचा. कसा विचार करायचा, प्रिलिम झाल्यावर आपण मराठीमधलं मटा आहे किंवा लोकसत्ता आहे, बरोबर आहे, आणि इंग्रजी मधला इंडियन एक्सप्रेस आहे किंवा हिंदू आहे है ना. ह्या पेपर घ्यायचे, त्याचे छोटे एडिटोरियल आहेत, ते नुसते लिहून पाहायचे, जसं समोर ठेवून लिहून पाहायचं. लिहून पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की बाबा विलांटी उकार कुठे आहे, ऱ्हस्व दीर्घ कुठे आहे, स्वल्पविराम कुठे, पूर्णविराम कुठे, आपोआप सवय लागतात. काही शब्द पण आपल्या जवळ जमतात हळूहळू आणि मग आपोआप याची उजळणी होऊन जाते. एखाद्या वेळेस घेऊन बसायचं 1/3 सहज रीतीने, चल करूनच पाहू आज, तर थोडी मदत प्रॅक्टिस, असं खूप घेऊन बसायचं नाही याला, पण थोडंफार लक्ष द्यायचं आहे ना. इंटरमिटंट. ठीक आहे, लक्षात आलंय, गेटिंग द पॉइंट. विषय कव्हर झाले आपले, सर्व झालेत का कव्हर. आपण जनरल स्टडीज बघितलं, ऑप्शनल बघितलं, निबंध बघितला आणि इंग्रजी आणि मराठी सर्व पेपर क्लिअर झालेत. ओके, ठीक आहे. चला मग आता सर्व क्लिअर झाल्यावर महत्वाचं काय, संपूर्ण मेन्स मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर काय दिसतं आपल्याला, तर आपल्याला असं दिसतंय की कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे लिखाण लिहायचं आहे. पण लिखाण म्हणजे काय पुराण नव्हे, लक्षात आलं का. लिखाण म्हणजे पुराण नव्हे. आपल्याला काय येतात, प्रश्न येतात आणि प्रश्न येतात तर त्याची आपल्याला काय लिहावी लागतात, उत्तर. पण आपल्याला उत्तर लिहायची नाहीत. तुम्ही म्हणा मग काय बोडक्याचं लिहायचं, उत्तर नाही तर काय, मान्य आहे, उत्तरच लिहायचे, पण उत्तर लिहायची नाहीत. पुन्हा शब्द वापरतो, मग काय, तर लक्षात घ्या, हा प्रश्न आहे ना, ह्या प्रश्नाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. You have to give the justice to the question, not mere write the answer. केवळ प्रश्न लिहायचा नाही, प्रश्नाची उत्तर लिहायची नाही, तर त्या प्रश्नाची उत्तर लिहिताना त्या प्रश्नाला न्याय द्यायचा आहे. लक्षात आलं का. पण तो न्याय कसा, खूप महत्वाचा आहे. तो न्याय कसा, तो न्याय मर्यादेत राहून. कशाच्या, शब्द मर्यादा.
ही दोन बंधनं जी आहेत ती प्रश्नामध्ये आहेत. लक्षात आलंय का? लक्षात आलंय? आता न्याय द्यायचा म्हणजे काय? आपण अकॅडमिक मध्ये मस्त उत्तर लिहायचो, प्रश्न दिसला की उत्तर तयारच राहत होतं, प्रश्न कसाच राव है ना, प्रश्न कसाच राव. आमचे BA चे दोस्त तर मस्त पैकी उत्तर लिहायचे. म्हणजे एक छोटीशी स्टोरी तुमच्यासाठी की बापू आपला मस्त पैकी फिरत 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 गेला आणि फिरत फिरत गेल्यावर त्याला माहित झालं की भाऊ आज आपली परीक्षा आहे BA ची. मग कुठंतरी सेंटरच्या जवळ पोहोचला, बाजूले चाय पेलन, मस्त पैकी फुकलन आणि जाऊन बसला. मग पेपरात आला काहीतरी प्रश्न त्यानं पाहिलं नाही. प्रश्नामधलं एकच वाक्य दिसलं, फुलराणी. आहे की नाही? त्याची होती फुलराणी, जे बाहेर होती आणि हात मध्ये आला पेपर द्याले आणि त्याला फक्त तो शब्द दिसला फुलराणी. पूर्ण प्रश्न दिसला नाही. आम्ही पूर्ण प्रश्न वाचतो का अकॅडमिक मध्ये? नाही, बस एवढं. हा, आणि मग लिहिणं सुरू केलं. पहिला शब्द लिहिला, ती फुलराणी होती. मग आपली फुलराणी आठवला. मग होती ती फुलराणी, ती फुलांची राणी होती, तीच ती राणी होती, फुलांसारखी नाजूक राणी होती, नाजूक नाजूक फुलांची राणी होती, अशीच तशीच ती फुलराणी होती, ती माझी पण राणी होती. आणि मग टिंग 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 तारे जमीन पर. बेल वाजली, देऊन टाकला पेपर. न मग काय विचार नका, टॉपर. काही खरं नाही है ना. आलं की नाही लक्षात? असं आहे काही ते नाही. लक्षात ठेवा, खूप मोठा फरक आहे प्रिलिम ची किंवा मेन्स जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आहे आणि तुमचं अकॅडमिक एक्झाम, याच्यामध्ये मोठा फरक आहे. तर इथलं काय करायचं आहे, प्रश्नाला न्याय द्यायचा आहे शब्द मर्यादेत. आणि प्रश्न कसा आहे, डायनामिक आहे. प्रश्न स्टॅटिक नाही आहे. का? तर प्रश्नाला इथे असतात शेपट्या. काय असतात? प्रश्नाला इथे असतात शेपट्या. तुम्ही म्हणाल हे काय भाऊ, तर शेपट्या काय आहेत सांगतो. बघा, कुठलाही प्रश्न असा नसतो. प्रश्न कसा प्रश्न असतो, एखादा प्रश्न दिला असतो आणि मग लिहिलं असते एक्सप्लेन, लिहिलं असते एल्युसिडेट, लिहिलं असते इव्हॅल्युएट, असते क्रिटिसाइज, है ना, कॉमेंट असते ना, डिस्कस, है ना. खूप सारे आहेत शब्द असे. ह्या शेपट्या आहेत आणि ह्या शेपट्या तर प्रश्नाचं स्वरूप बदलवतात. त्याच्यामुळे लक्ष द्या, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नाला न्याय द्यायचा. मी हा शब्द यासाठी वापरला आणि मर्यादा आहे शब्दांची, बरोबर आहे. मग याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काढायचे, कसं कॉमेंट म्हटलंय काय, त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे. तुमच्याकडे प्रिलिमचा मसाला आहेच, जनरल स्टडीचा, ऑप्शनलचा अभ्यास केलेला आहे, सर्व हा मसाला आहे. आता प्रश्नांच्या स्वरूपाच्या नुसार तुम्हाला एक बेस्ट शेप बनायचा आहे. प्रश्नाने जी मागणी केली, जशी ग्राहकाने मागणी केली त्याच्यानुसार, प्रश्नाने मागणी केली त्याच्यानुसार तडका मारायचा आहे. आणि तडका मारला की इव्हॅल्युएटरला असा सुगंध येतो. आणि मग इव्हॅल्युएटर समोर तुमच्या उत्तरांचं उत्तरपत्रिकेचं असं ताट जातं आणि ते ताट पाहून सजवलेलं तो म्हणतो वा काय सुंदर आहे. आणि मग तो खातो तुमची उत्तर आणि खाल्ल्यावर त्याला जबरदस्त टेस्ट येते आणि तो म्हणतो यार जबरदस्त काम आहे, मस्त मार, ढासू मार. गेटिंग द पॉइंट? लक्षात आले का? हे बघा, लिखाणाची सवय करायची, प्रॅक्टिस करायची. तुमच्याकडे मसाला पडला ज्ञानाचा, त्याला फक्त तडका द्यायचा. हा तडका जमला की बस संपला सगळा, एक नंबर काम होऊन जाते. समजलंय? मॅटर क्लिअर? ओके. चला आपण आता शेवटचे आला, मेन्सचा गेम 3-1. मेन्सचा गेम करायचा असेल ना स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, तो 3-1 तुमच्या जवळ असले पाहिजेत. पहिला एक्का तुमचं वाचन, पहिला एक्का तुमचं वाचन. पण वाचन कसं? आकलन करायसाठी, नुसतं रटायसाठी नाही. आकलन तुमचं होणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं वाचन झालंच पाहिजे.
विषयावर पकड बसली पाहिजे. वाचन झालं की तुमच्याकडे फॅक्ट्स आहेत, कॉन्सेप्ट आहे, डाटा आहे, सर्व आहे. वाचन झाल्यावर दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हीच आहात, दुसरं कोणी नाही. यू आर द युनिक हे इव्हॅल्युएटरला पटलं पाहिजे आणि यू आर द ग्रेट. आणि त्याच्यामुळे त्यासाठी लागतं चिंतन, थिंकिंग. कशासाठी? है ना, ओरिजिनल थॉट्स डेव्हलप करायसाठी आवश्यक आहे तुमचे मूळ विचार. लक्षात आलं का? त्यामुळे तुमच्या उत्तरांमध्ये तुमची ओरिजिनॅलिटी रिफ्लेक्ट होईल, है ना, युनिकनेस रिफ्लेक्ट होईल. ते आवश्यक आहे. आणि मग चिंतन झालं की ते लिहून ठेवायचं, तुमचं युनिक ढासू बाब ती लिहून ठेवायची. आणि तेच जे आहे, वाचन आणि चिंतन केलं की ते लिखाण तुम्हाला करायचं आहे. लिखाणाची शैली जी आहे ती तुम्हाला तयार करायची आहे, व्होकॅब्युलरी तयार करायची आहे. ह्या 3 एक्के आहेत, लक्षात घ्या. हे 3 एक्के जर तुमच्या जवळ असतील ना स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, डॅम शुअर सांगतो, मेन्स तुमचीच, अजून कोणाचीच नाही. तुम्ही मेहनत करणारे आहात, काहीच प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे काही इश्यूज नाही. तर मला वाटतं की तुम्हाला हा सगळा व्हिडिओचा कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला असेल, मेन्सची स्ट्रॅटेजी क्लिअर झाली असेल. काही इश्यूज आहेत काही इश्यूज नाही असतील तर बिनधास्त कॉमेंटमध्ये नोंद घ्या, मला कळवा. मी माझ्या परीने पूर्णच प्रयत्न करेल तुमच्या शंकांचं निराकरण करण्यास. ठीक आहे.